आणि ऐगावदेवी स्पोर्ट्स अलखिवली. मॅचला होत आहे सुरुवात. पंचांचा इशारा लेट्स फ्लाय. बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय आपण विशाल. पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर, त्यावर तगडा प्रहार 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 आणि थेट चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. आगाज झालाय छान, धावा मिळतील 4 चौकार. एंडला छान सुरुवात. विशालचा बॉल मनगड्याच्या साहाय्याने वळवलाय कौ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. फिल्डर तिकडे आहेत चेंडूच्या मागे. चांगल्या प्रकारे चेंडूला कलेक्ट केलंय. तत्पूर्वी धाव एक अर्जित केली गेली. मनोज राऊतच्या माध्यमातून संघाचे संघनायक आहेत संघाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. आपण पाहतोय सगळ्यात मोठी जबाबदारी असते ना आपल्या संघाचं कर्णधारपद भूषवत असताना आणि नेतृत्व करत असताना संघाला पुढे कसं घेऊन जायचे आहे ही सगळ्यात मोठी जबाबदारी त्यांची असते. आणि ती जबाबदारी मात्र पूर्ण करत असताना पहिल्या बॉलवर ठोकलेला चौकार, त्यानंतर सिंगल. टीमची टोटल 5 पाहिली आपण. मग आत्ता काय क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होताना पाहायला मिळतो. त्याचं प्रमुख कारण काय की स्ट्राईक एंडकडे आलेले आता डावखुऱ्या त्याचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. मिस्टर तुषार गवारी. तुषारकडे आपण बघितलं तर चांगली काबिलियत आहे म्हणून त्यांना प्रमोट केलं गेलं. आणि खास करून ओपनिंग म्हणजे लेफ्ट राईट कॉम्बिनेशन हे पाहतोय आपण. तिसरा बॉल या ओव्हरमध्ये. अगदी समोर हा चेंडू हाताळला गेलाय. प्लम सापडला गेला यष्ट्यांच्या मधोमध. पंचांचं मात्र उत्तर मिळेल आणि फलंदाज झालाय बाद. तुषार भोपळाई न फोडता परततोय बाद. वीस 25-26 दर्शनीय अशी स्पर्धा पाहते आपण. बघा आदिवासी समाजासाठी आपण जर बघितलं ना तर खास करून वसई ग्रामीण आदिवासी खेळाडूंसाठी आपण बघितलं ना तर ही मैदान म्हणजे हेच आमचं वानखेडे असेल, हेच आमचं कोलकात्याचं असेल किंवा सगळे मैदान आमची हेच आहेत. कारण की ग्रामीण क्रिकेट आम्ही खेळत आणि ग्रामीण क्रिकेटमध्येच आम्हाला जे काही करायचं करतोय. आणि बघा ग्रामीण क्रिकेटच मधून आपण बघितलं ना तर जे आपल्या आदिवासी समाजातून खेळाडू मात्र उभरताना पाहायला मिळाले आणि त्यांनी आपल्या नावाचा चलवा मात्र संपूर्ण पसरवला देखील आहे. फटका हवेत खेळला जात आहे, धोका असू शकतोय. क्षेत्ररक्षक आले तिकडे, कॅप्टन होते अलखिवली संघाचे, परंतु ते झेलपर्यंत पोहोचू शकले नाही आहेत आणि संधी मात्र मिळाली. मैदानाच्या आतमध्ये आलेले नवीन बॅटर आपण पाहिले बॅटिंग करण्यासाठी. नंबर 3 वर आपण पाहिले तर मिस्टर मनोज पडवल. त्यांना पाहिलं आपण मनोज राऊत आणि मनोज पडवल. आता ही जोडी आपण पाहतोय ना की कशा प्रकारची कमाल करेल. मनोज राऊत याने एक चौकार बघितला आपण, तो पहिल्या बॉलवर ठोकला गेला, पण त्याच्यानंतर पुढचं काय ते कोण करेल कार्य. बॅकफुटला मिस टायमिंग शॉट, झेलची संधी आणि हो सुंदररित्या झेल कन्वर्ट केला जाईल. फलंदाज होईल फेल, आउट. दुसरा धक्का आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. उमेश भगत आता मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मनोज पडवलकडून अपेक्षा वाढल्या परंतु त्यांनी त्या भंग केल्या. जवळजवळ 4थ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी आलेले उमेश. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर, वाईटचा इशारा मिळेल.
पुढील बॉल ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न. खेळाडू आहेत तिकडे पाहिले पण लांब राहिले आणि धाव मात्र एक इथे पूर्ण केली जाईल उमेशच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडकडे आपण पाहिलं तर मग गेले होते, परंतु षटक संपलं गेलं पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये फलकावर धावा 2 बाद पाहिला आपण डाव. सध्या तरी आपण बघितलं की मग पहिलं षटक पूर्ण झालं. पहिल्या षटकामध्ये 9 धावा 2 गडी कमावले. अंबराई टीमला पण पाहू शकते थोडीशी सावधगिरीची सुरुवात करायला हवी होती, परंतु अलखेवली संघाने 2 विकेट मिळवून थोडस अडचण वाढवली. यावेळेला फटका खेचला जातोय हवेत, परंतु तिथे धोका पाहायला मिळाला. फलंदाज झाला उमेशला मात्र परतावं लागेल इकडे. तिसरी विकेट लवकर डाऊन होते आहे. अंबराई टीम थोडीशी फसताना इथे पाहायला मिळते. जी केलं जाते ना त्यावेळेला चेंडूला व्यवस्थितरित्या बॅटमध्ये कन्वर्ट करणं, प्रॉपरली टायमिंग साधणं आणि त्या फटक्याला एक्झिक्यूट करणं सगळ्यात गोष्ट मोठी असते. ते सगळ्या पाहिलं त्या गोष्टी सुरक्षित आणि नीटरित्या व्हायला हव्यात, परंतु नियंत्रण असल्यामुळे फटके ना फसले जातात आणि त्यांचा मात्र फायदा मिळतोय अलकिवली टीमला. पुन्हा एकदा हवेत खेळला जातोय, पुन्हा एकदा संधी प्राप्त आणि जो उल्लेख आता केला होता तीच चुकी केली अंबराई टीमच्या खेळाडूंच्या माध्यमातून. वारंवार चुका होताना पाहायला मिळतात. अमित आले आणि अमित देखील गेले. अजित नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अंबराई टीमसाठी आपण पाहतोय आता दिनेश भगत. दिनेश भगत यांना आपण बघितलं तर वेल फिटनेस स्टायलिश प्लेयर आणि अगदी पण बघितलं की त्यांचा बॉडी लँग्वेज दिसून येत आहे की हे कच्चे खेळाडू नाही तर पक्के खेळाडू आहेत आणि खेळ तर मात्र पक्का करतील नो डाऊट, कारण की सगळं काही आपण पाहिलं. हा बॉल पाहतोय आपण खेळला जातोय. दोन धाबा मात्र जोडल्या जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. आल्या आल्या बॅटर आपण बघितला तर मिस्टर दिनेश भगत यांच्या माध्यमातून संघाला गरज आहे एक चांगल्या पार्टनरशिपची. पार्टनरशिप कशी जोडली जाईल, कशी जमवली जाईल, कारण की दिनेशकडे ते फटके आहेत, त्यांच्याकडे ते क्रिकेट आहे आणि ते क्रिकेट दर्शवणं गरजेची बाब झाली. वाईट बॉल पाहतोय आपण पंचांच्या माध्यमातून दर्शवला जातोय. ऑन साईडचं मात्र आपण बघितलं तर क्षेत्र टार्गेट करायचं होतं फलंदाज दिनेशला. दुसऱ्या बाजूने मनोज याला आपण बघितलं ना तर पहिल्या ओव्हरमध्ये 2 चेंडू खेळले गेलेत, परंतु त्यांना मात्र दुसऱ्या बाजूने मात्र पाहिल्या पण ना तर वॉचमॅनची भूमिका मात्र नक्कीच करताना आपण पाहायला गेले, फक्त बघ्याची भूमिका करतायत. मनगड्याचा फटका पाहायला मिळतो या वेळेला. फटका खेचलाय गॅप मध्ये. ताकद किती आहे या खेळाडूकडे, टायमिंग किती आहे आणि चेंडू आपण पाहिला तर सरळ निघून चाललाय. खेळायचं होतं ऑन साईडला, चेंडू चाललाय ऑफ साईडला. मिळतील धाबा 4.
पहिला चेंडू मात्र यावेळेला हाताळला, वाईटचा इशारा मिळेल. धावसंख्या वाढते, धावांची गरज आहे ना, आता धावा येत आहेत. चौकार आल्यानंतर आपण बघितलं की वाईट आले. पार्टनरशिप मी तर म्हणेन मनोज आणि दिनेश यांच्यामध्ये जर जमली आहे ना तर मग जोडी जमेल, नो डाऊट अबाउट इट. अंबराई टीम आपण बघितले ना तर उगाच नाही मोठी टीम म्हटली जाईल. ऑन साईडला मात्र खेळला जातोय फटका दिनेशच्या माध्यमातून. अंबराई टीमचा जर तुम्हाला इतिहास पाहायचा असेल ना मित्रांनो तर कदाचित आपण बघितलं ना की जो प्रवास आपण करतोय ना की चिंबीपाडा ते पारोल, आणि जेव्हा प्रवास करतो ना तेव्हा तिथे आपण प्रत्यक्षात म्हणजे मंदिराचं दर्शन घेतलं आणि त्या दर्शनामध्ये मला अगदीच चित्र दिसून येत आहे की ह्या संघाचं क्रिकेटमध्ये आपण पाहिलं योगदान कसं आहे. कारण की त्या मंदिरामध्ये ज्या असलेल्या ट्रॉफी मात्र दाखवून देत आहेत. अंबराईचा संघ म्हणजेच क्रिकेटच्या पडद्यावरचा राजा. हा बॉल पाहिला फुलटॉस आणि त्याला मात्र आपण पाहिलं तर व्यवस्थितरित्या बॅटवर घेतलाय आणि हा आलेला षटकार 6 धावा, नो बॉलचा इशारा. षटकार मात्र आपण पाहिला नो बॉलवर येताना पाहायला मिळालाय. म्हणजेच काय की आता मात्र मेजवानी आणखीन एक फ्रीडम मिळेल, आणि फ्रीडम कसला तर फ्री हिट बॉलचा उघड्या डोळे पहाणे आणि पुढचा बॉल मिळेल हा फ्री हिट. फ्रीटचा बॉल या वेळेला सगळेच विषय पेंडिंगला आणि मनोज आलाय आता ट्रेंडिंगला. षटकार 6 धावा. खेळ काय आहे इतिहास बघायचा असेल तर नक्कीच तुम्ही अंबराईच्या दिशेने जा, मंदिरामध्ये दर्शन करा. गावदेवी मातेचं नक्कीच मंदिर आहे, ते गावदेवी मातेच्या मंदिरामध्ये नक्कीच तुम्ही जा आणि तिथे बघा की या संघाचा खेळ काय. कारण की त्यांच्या माध्यमातून अनेक वर्षापासून खेळलेलं क्रिकेट आणि प्रत्येक वर्षामध्ये तिथे एक नवीन ट्रॉफी, आणि या सीझनमध्ये देखील आपण पाहिलं तर त्या यादीमध्ये जोडले गेले संघ अंबराई पाहते आपण. बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत मिस्टर रोहन. ऑफस्टम्पच्या बाहेर हा बॉल मात्र हाताळला जातोय. बॅटर तिथे आपण बघितले तर मिस्टर दिनेश आहेत, आणि दिनेश यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर क्लास आहे त्यांचा लगेच, आणि तो क्लास मात्र दर्शवण्याचा प्रयत्न करतीलच डेफिनेटली. कारण की त्यांच्याकडे जी ताकद आहे, त्यांची क्षमता आहे, त्यांची काबिलियत आहे, त्यांची अबिलिटी आहे आपण बघितली तर त्यांनी दर्शवली गेली आहे. पुढील बॉल पाहतोय आपण दिनेशसाठी. हा यावेळेला परफेक्ट यॉर्क करण्याचा प्रयत्न केला गेला होता. का प्रयत्न केला होता की एक चांगल्या फलंदाजाला एक चांगला चेंडू मात्र इथे हाताळू शकतोय रोहनच्या माध्यमातून, तो प्रयत्न केला गेलाय. तिसरा स्पालमध्ये आहे डेफिनेटली. इकडून आहे ना की थोडासा खेळण्याचा अंदाज या दोन खेळाडूंचा आपल्याला थोडासा वेगळा बघायला मिळेल, आणि तेच सांगितलं की जेव्हा कॅप्टनशी चर्चा केली ना ते प्रयत्न करतील की डेफिनेटली आज दिवस पुन्हा एकदा आमच्या नावावर आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरेख फटका, मनगडी फटका, गॅप मध्ये काउकॉर्नर क्षेत्रामध्ये एका टप्प्याने मात्र चेंडू निघून चाललाय. भंडाट वेगाने खेचलेला फटका, नाही भय नाही भीती, शिवशक्ती आणि शक्तीचा प्रहार. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, मिळतील धावा 4 चौकार. धावसंख्या वाढली गेली आहे, धावसंख्या पोहोचली गेली आहे 36च्या घरामध्ये. पहिला आला होता डॉट, त्यात नंतर सिंगल, त्यात नंतर मनोजने मात्र ठोकलेला हा कडक शॉट चौकार. पुढील बॉल पुढे एकदा बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. चर्चा करायची झाली तर मग धाव शोधण्याचा प्रयत्न होता, परंतु इशारा झाला होता अकोई अकोमे मध्ये. नक्कीच आपण बघितलं की नाही नको नक्कीच, कारण की एक धाव मोहाची मात्र अडचणीमध्ये आणू शकते. 4 चेंडू झालेत फेकून. रोहन काय करतील की इथे थोडंसं नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतील, विकेट मात्र शोधण्याचा प्रयत्न करतात का की दिनेश अटॅक करेल. अटॅकचा प्रयत्न केला, फाईन लेगला खेळाडू रेडी नव्हते आणि त्यांच्या माध्यमातून चुकी झाली आहे.
अलर्ट राहायला हवं होतं, कारण की इथे एक चांगला एफर्ट्स, एक चांगली विकेट देऊ शकला असता. परंतु दिनेश थोडेसे स्ट्रगल करतात, थोडेसे नाराज होतात, कारण की त्यांच्या झोनमधले चेंडू असते, टायमिंग साधत नाही, हे त्यांच्या बॉडी लँग्वेजने दिसून आलंय. परंतु दुसऱ्या बाजूने मनोज काय करतायत, मनोज मात्र बघितले आपण तर बिनधास्त आज त्यांचा खेळ मात्र चालताना पाहायला मिळते. आज मनोज यांची बॅट बोलतीये, नुसते बोलत नाही तर त्यांच्या बॅटमधून धावा देखील येताना बघायला मिळाल्यात. षटकाचा मात्र खेळ चालाय. 3 संघाचं टोटल आपण बघितलं तर पोहोचला गेलाय 39च्या घरामध्ये. 39 13च्या औसतने मात्र धावा पाहायला मिळत आहेत. आणि पाणी संपलेलं आहे. आयोजकांना विनंती करतोय की खेळाडू कक्षामध्ये पाणी आपण पोचवा. पाणी संपलेलं आहे तिकडे. खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करा. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना पाण्याची गरज पाहायला मिळते, कारण की उष्णतेचं प्रमाण जसं वाढलं गेलं आहे. 2 वाजून मात्र वेळ कंप्लीट झालेला आहे. पुढे गेले होता आपण आणि घड्याळामध्ये एक्झिट टाइम बघितलं तर 2 वाजून 8 मिनिटं. 39:39 फलकावर पाहतोय आपण. म्हणतात ना कि मंजिल यूं ही नहीं मिलती, राही कोई जुनून सा जिंदगी में जताना पड़ता है. मुझे चिड़िया से कैसे घोंसला बनाती है वो बोली, मुझे तिनका तिनका उठाना पड़ता है. आणि मेहनत करण्याचं पण बघितलं ना तर यशाचा महल बांधता येतो. ओहो, या वेळेला काय झालंय, चुकी झाले, डोक्यावर आलेत हात. पश्चाताप पश्चाताप आणि पश्चाताप शिवाय आता पर्याय नाही. हो, तेच चित्र बघायला मिळालं. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये होते मिस्टर मनोज, जे अडचणीमध्ये आले होते, परंतु त्यांना मिळालेलं जीवनदान. धोका, विलास बॉलिंग ट्रॅकवर, दिशाहीन बॉल, वाईटचा इशारा मात्र दिला जाईल पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा रन्स धावसंख्येमध्ये पडते भर, धावसंख्या वाढली जाईल. धाव फलकावर आपण बघितलं तर 42 धावा, 42. फुलटॉस, खराब चेंडू, खराब चेंडूची मेजवानी ती दिली गेली आहे आणि त्या चेंडूवर आपण बघितलं तर काय, चौकार 4. कारण की भीमर चेंडू हाताळला गेला, कमरेच्या वर मात्र हाताळला गेला आणि तेच प्रमुख कारण आपण पाहिलं गेलं की बॉल देखील चेंज करायचा. त्याला बॉल पुरवा मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये बॉलची डिमांड आहे, कारण की जो बॉल मात्र आपण बघितला की त्याच्यामध्ये काहीतरी थोडासा बिघाड झालेला पाहायला मिळते. निरीक्षण करतायत 2 चांगले खेळाडू आहेत आणि दोन्ही चांगले हिटर आहेत आणि त्यांनाच जर आपण बघितलं तर पंचांना अनुभव आहे, कारण की 2 खेळाडू आहेत इतके चांगले की त्यांनी बरोबर निरीक्षण केलंय. दुसरा द्या, आणखीन द्या. धावसंख्येचा पण विचार बघितला तर धावसंख्या आहे 47च्या घरामध्ये. फ्रीडचा बॉल असेल आणि नक्कीच आपण पाहिलं तर संधी पुन्हा एकदा पाहतोय. म्हणजे जसं म्हणतायत ना, ही घरबांधणी करताना पायावरची पहिली वीट, जेवणामध्ये मीठ, आणि या वेळेला फ्री हिट. फ्री हिटचा बॉल उडवलाय समोर, झेल पकडलाय, परंतु नुकसान तर नाही होणार. नुकसान झालं असतं कदाचित, नीट पकडलं असतं तर रनआउटच्या स्वरूपात, परंतु नाही झाले. त्याच म्हणतात ना की जान बची म्हणजेच काय, रन्स पाय. आता तेच रन्सच येतील, कारण की वाचले तर संघाचं टोटल जे आहे पण पोचले गेले 49 49च्या घरामध्ये. 50+ धावा डेफिनेटली जातील, नो डाऊट अबाउट इट. नेक्स्ट बॉल उडवलाय समोरला, उंची आहे, लांबी नाहीये. फिल्डर आलेत पुढे, चेंडूला पकडलंय. तत्पूर्वी आपण पाहिलं तर धावा जोडल्या जात आहेत.
तिसऱ्या धावेसाठी हा ना, परंतु नाही. 2 धावा मात्र मिळत आहेत. धावफलक पोचलं गेलं. 49 वरून पुढे गेलं गेलं. 51 धावा. पुढील चेंडू पाहतोय. हो, सुंदर सुंदर, अति सुंदर. डेट ओव्हर मध्ये स्पेशल, आणि स्पेशल म्हणजे अशा प्रकारची डेट ओव्हर मध्ये गोलंदाजी करावीच लागते. जास्तीची आठवण होते जेव्हा प्रकारे आपण बघितलं की असे गोलंदाजी होते. 4 चेंडू झाले, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. समोरला आता फिल्डर तिकडे फेम मध्ये झेल कलेक्ट केला जाईल, परंतु मनोज राऊत यांचे खेळी आपण पाहिले आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाते, कारण की त्यांची लढाई मात्र आपण पाहतो चालू होती आणि त्या लढाईमध्ये नक्कीच त्यांनी योगदान दिलं आणि या क्षणाला मात्र बाद होत असताना पाहायला मिळत आहेत. आणि आपल्या संघासाठी अमूल्य अशी बॅटिंग मात्र त्यांनी केली आहे. चला, सेकंड राऊंड मध्ये देखील आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. तिकडे 2 कर्णधार असतील. एका बाजूने आपण बघितले तर टीम जी आपल्याला पाहायला मिळेल, गावदेवी स्पोर्ट्स मालबिडी आणि गावदेवी 11 कुहे, 2 टीमचे कर्णधार आपण यायचं आहे. टॉस बॉक्सच्या दिशेने आपण तिथे देखील टॉस करणार आहोत. दरम्यान इथे घडलंय काय, धावा घेण्याचा प्रयत्न मनसुबा आपल्याला पाहायला मिळतोय. धावा तर मात्र शेवटच्या बॉलवर जास्त घ्यायच्या होत्या, परंतु मिळाली 1, आणि 1 ने टीमची टोटल पोचली गेली आहे 52च्या घरामध्ये, आणि जिंकण्यासाठी 53 धाव्यांचं लक्ष, 53चं टार्गेट आपण पाहतोय. बिडी टीम आणि गावदेवी 11 कुहे टॉस बॉक्स मध्ये या मित्रांनो. गावदेवी 11 कुहे
आलेले दोन प्रारंभिक खेळाडू जर टाकले आपण प्रारंभिक जोडीमध्ये, तर एका बाजूने आपण पाहिलं रोशन आणि त्याला साथ विशाल. हा बॉल पहिलाच उडवलाय हवेत का आहे खाली क्षेत्रामध्ये चेंडू लँड होताना पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षकांनी पूर्णपणे चेंडूपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न केले, अडवलं देखील चेंडूला. सध्या तरी आपण पाहिलं तर बघा प्रसाद पडबल या गोलंदाजाला आपण पाहतोय, महत्वपूर्ण स्पेल त्यांचा राहील. 13.25 ची सरासरी प्रति ओव्हर मध्ये. असतम स्कोर आपण बघितला ना तर लक्षात घेता इंटेन तो दर्शवावा लागेल. पुन्हा एकदा ऑन साइडला एक्झिक्यूट केलेला फटका इनफिल्डच्या वरून ती बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने एका टप्प्याने चेंडू निघून चाललाय सरळ सीमारेखा पार. आणि आपण पाहतोय सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे चषकातील दर्शनीय शॉट, चौकार, 4 धाबा. एक्झिक्यूट केला गेला. इनफिल्डच्या वरून मात्र चांगले शॉट सिलेक्शन पाहायला मिळते मिस्टर रोशनचं. याच दरम्यान अराउंड द विकेटने मात्र आपण बघितलं तर ही लाईन मात्र मिडल स्टंपला मात्र हाताळली गेली होती. फलंदाजाच्या मनामध्ये एक हा प्रश्न होता की ही मिडल लेनची लाईन देईना, पुन्हा एकदा आपण स्क्वेअर ऑफ द विकेट म्हणजे स्क्वेअर लेग, फाईन लेग किंवा लॉंग लेग क्षेत्रामध्ये हा शॉट खेळूया आणि त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न होताना देखील पाहायला मिळाला. समोर टाकलेला आता मात्र लवकर खेळले, उंच उडालाय चेंडू. संधी गोलंदाजाला प्राप्त झाली झेल पकडण्याची आणि संधी साधली. फलंदाज होतील बाद. रोशन ठाकरे केलंय आणि पहिला धक्का अलकिवली टीमला. पाहायला मिळाला त्याच्याकडून एक चौकार आला होता, अपेक्षा वाढल्या होत्या, पण त्या चौकारानंतर अपेक्षा आपण बघितलं तर मोठ्या ठेवल्या देखील होत्या. तर त्यानंतर काय झालं ना की नियंत्रण मात्र नव्हतं. जो फटका एक्झिक्यूट करायचा होता अगदी बॅकच्या खालच्या भागावर चेंडू लागला आणि तिथे झेल कन्वर्ट झाला आणि तो पकडला स्वतः गोलंदाज प्रसादने. आणि आपल्या गोलंदाजीचं श्रेय म्हणजे आपल्या गोलंदाजीमध्ये खासियत काय ते त्याने दर्शवली गेली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खतरो के खिलाडी मिस्टर अक्षय. हो, आल्यानंतर पहिलाच बॉल उडवलाय, वाघाची दहाड, खोदला पहाड, चेंडू चाललाय मिडल विकेट, सीमारेषा पार, षटकार 6. मात्र एक्झिक्यूट केला, आल्या आल्या षटकार पेश केला. खास पेशकश आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर अक्षयची. यावेळेला थोडंसं पण बघितलं तर तालमेल बिघडला गेला होता. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये धाव घेण्याचा प्रयत्न मात्र होता, तो बदलावा लागला. का बदलावा लागला त्याचं प्रमुख कारण पाहायला मिळालं. संघाची टोटल आपल्याला पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये पूर्ण झालेला 12 धावा. 13.25 सरासरी आहे आणि त्या सरासरीच्या दिशेने मात्र आलेल्या 12 धावा. एक विकेट गेले, परंतु एक विकेटने किती नुकसान होईल. अक्षयजी गडा लखिवली गावचे नक्कीच आणखीन एक चॉकलेट बॉय इथे दाखल झालेत, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आणि नक्कीच त्यांचं फेवरेट गाणं देखील आम्हाला सांगितलं गेलंय. हम हे सीधे साधे अक्षय अक्षय असं नक्कीच म्हणजे ते आम्हाला त्यांचं गाणं फेवरेट जे सांगितलं गेलं. सध्या जाऊया मैदानाच्या आतमध्ये. फेवरेट मात्र गाणं ते आहे, परंतु फेवरेट सगळ्यांचा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट आहे. आणि त्या क्रिकेटला आता मात्र आपण बघूया की कोण जिंकते. प्रसादचं षटक आपण पाहिलं तर एक विकेट, परंतु 12 धावा त्याने खर्च केल्या.
आता येत मिस्टर दीपेश. दीपेशांचा पहिला बॉल पाहिला आपण ऑफस्टमच्या जवळ. दीपेशानं चकवा दिला चेंडूने एंड मुवमेंटला दिला दगा आणि गेंद बाउंड्री लाइन के पीछे भागा. 4 चौकार. म्हणजेच 29 धावा. 12-29 ही गरज आहे. ही गरज मात्र एका बाजूने रोखली जाईल किंवा दुसऱ्या बाजूने ठोकली जाईल. प्रत्यक्षात कशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारला जाईल प्रत्यक्षात देखील आपण पाहणार आहोत. घेणार आहोत छोटासा डीजे ब्रेक. बारा चेंडू 29 धावा आपण पाहिल्यात. प्रत्येक संघ आपण पाहिला तर या मैदानावर आलाय. प्रत्येक संघाच्या माध्यमातून हौसले मात्र दर्शवले गेलेत, परंतु क्रिकेटला जिंकण्याचं मात्र आपण बघितलं तर कोणाचं ध्येय कमी झालेलं नाही. आणि नक्कीच म्हटलं जात आहे ना, इश्क में ना प्यार में हमें तो मजा आता है क्रिकेट के मैदान में. डेफिनेटली आपण बघितलं क्रिकेटच्या मैदानाचा जो आनंद आहे ना, क्रिकेटला मात्र खेळण्याचा जो आनंद आहे ना, तो कोणत्याही गोष्टीमध्ये इतर आनंद मिळणार नाही आहे. कारण की क्रिकेट हे क्रिकेट आहे. म्हणूनच तर म्हटलं जाते ना, हे समुद्राचं पाणी कधी अटणार नाहीये आणि क्रिकेटचा नाद मात्र हा कधीच मिटणार नाहीये. हा बॉल पाहिला आपण तर पहिला जो फेकला गेलाय दिशाहीन वाईटचा इशारा मात्र येईल. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावा हे डोळ्याच्या समोर टार्गेट असेल. हे टार्गेट मात्र इथे पूर्ण केलं जाऊ शकते, परंतु त्याच्यासाठी तंत्र मात्र वापरावं लागेल अंबराई टीमच्या विरोधात. बॅट फिरवली आहे परंतु संपर्क झाला नाहीये. बॉलिंग ट्रॅकवर आलेला गोलंदाज मिस्टर अजितला पण पाहिलं तर त्यांच्याकडे गोलंदाजीमध्ये भरपूर चांगलं तंत्र अवगत आहे. प्रसाद आपण बघितलं की प्रत्येक बॉलवर त्यांना मात्र प्रमोट करतोय. डांगसी डाऊन दी ट्रॅक पुन्हा एकदा आपण पाहिला. वारंवार डॉट चेंडू येताना पाहायला मिळत आहेत. या वेळेला पण पाहिलंय काय एक रणनीती साफ जी पाहायला मिळाली आहे. फलंदाजाला आपण पाहिलं तर बीट द्यायची नाही, मोकळी सूट द्यायची नाही आहे. एक लाईन, एक दिशा, एक नदी. मिस्टर रोहन खाने बॉलिंग ट्रॅकवर असतील. तुषार गवारी आणि तुषार गवारी यांच्या हातामध्ये चेंडू त्यांना रोखायच्या आहेत. 22 धावा. स्ट्राइक एंडच्या दिशेने मिस्टर अक्षय. खतरों के खिलाड़ी असं म्हणतायत ना, अभी तो चौका मारा है, अभी तो छक्का बाकी है, अभी तो आगाज हुआ है, अभी तो अंजाम आना बाकी है. डेफिनेटली आपण पाहिला अंजाम कोण देईल या मॅचला, कोणता संघ ही मॅच जिंकताना पाहायला मिळेल. पाहूया आपण बॉलिंग ट्रॅकवर तुषार आले तर तुषार म्हणजे हुशार असतील, परंतु स्ट्रायकेनकडे अक्षय ज्यांना देखील आपण पाहतोय की 6 मध्ये 22. कोणत्याही क्षणाला आपण बघू शकतो की मॅचचं मात्र चित्र पलटायचं असेल तर मात्र आपण बघितलं चांगला खेळ करावा लागेल. हा बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. वेगवान 30 तर्रार चेंडू पाहिला आपण तर मग अंबराई संघाच्या माध्यमातून आपण बघितलं तर मग अंबराई एक्सप्रेस म्हणून आपण पाहतोय त्याला म्हणू शकतोय. गती किती छान आहे, गतीने मात्र चेंडूची हाताळणी करू शकतोय आणि त्याच्या हातामध्ये हा डेट ओव्हर मध्ये खास करून स्पेल सोपवला गेलाय. 5 चेंडू 22 धावा सामना जिंकण्यासाठी. जसं म्हटलं जातं ना, मैदाने बीच जंग जारी है, आने वाला वक्त बताएगा की कौन किस पे भारी है. हा डेफिनेटली आपण बघितलं क्रिकेटच्या पटलावर कोण कोणावर भारी पडताना आपण अनेक वेळा पाहिले. आमना सामना भरपूर वेळा होतोय, परंतु या आमना सामन्यामध्ये या वेळेला चेंडूला उंच उडवलंय. उंची जास्त अफाट मात्र लांबी कमी. उमेशचे मात्र वर कामाला आलंय, त्यांच्या हातामध्ये झेल मात्र समावलाय. फलंदाज मात्र अक्षय इथे बाद झालाय. मॅच फसला इथे. 4 चेंडू 22 धावा म्हणजेच काय, फलंदाजांना आता मनामध्ये करावं लागेल एकच निर्धार आणि ठोकावे लागतील या वेळेला. षटकार षटकार षटकार. की 4 बॉल 22. नक्कीच तुम्हाला तीच एक संधी मिळू शकते. मग 3 षटकार किंवा 1 चौकार
ते तसं देखील काम पडू शकतंय, परंतु या वेळेला तुम्हाला बाउंड्री ठोकणं जरुरी झालंय. दुसऱ्या बाजूने आपण कौतुक करूया ना, कशा प्रकारे, कारण की अक्षयचं ते षटक राहिलं होतं ना पहिल्या इनिंगमध्ये, ते भरपूर आपण पाहिलं होतं मागडं होतं. त्या षटकामध्ये तब्बल 22 धावांना तो मोमेंटम देणारा होता अंबराई संघाला, आणि त्याचमुळे तो मोमेंटम त्याने पकडला गेला आणि त्याचा फायदा मात्र झाला. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा कमी पडला होता, ते विकेट डाऊन झाले होते. दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 विकेट घेतले, परंतु धावा त्याने खर्च केल्या, आणि तोच एक प्लस पॉईंट अंबराई टीमसाठी झाला. संघासाठी आपण बघितलं तर मग लेफ्टी बॅटर आपण पाहिलेत मैदानाच्या आतमध्ये आले, तर 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 22 धावा पूर्ण करायच्या आहेत. तर आपण डोळ्याच्या समोर बघितला काय आहे, मारो या तो फिर मरो, हेच सत्र आहे, हेच चित्र आहे, आणि चित्र मात्र पलटण्याचा प्रयत्न केला जाईल का. बॉलिंग ट्रॅकवर तुषार पाहतोय आपण, महत्वपूर्ण आपण पाहिले तर हे 4 चेंडू आहे, आणि या 4 चेंडूवर जर एक चांगले फटके एक्झिक्यूट केले गेले ना, तर डेफिनेटली तुम्ही इथे पुढे येऊ शकता. डेफिनेटली तुम्हाला ते चांगलं ग्रेट वर्क करावं लागेल, आपल्या संघाच्या प्रती आपलं योगदान द्यावं लागेल. फुलटॉस बॉल, त्याला मात्र स्वीकारलंय मेजवानी, आणि हा चेंडू थेट मात्र उडवलाय. मात्र आपण पाहिलंय ही भेट प्रेक्षकांना स्क्वेअर लेग पंचांचा इशारा येताना पाहायला मिळतोय. इट्स अ नो बॉल. चार चेंडू आणि 15 धावा, आणि हेच तर आहे ना क्रिकेटचा पर्व. क्रिकेटच्या पटलावर आपण बघितलं अशा गोष्टी घडतात, कारण की हसणार हो हो, जबरदस्त फटका, लाजवाब फटका आलाय, तर आलाय अगदी मोक्याच्या क्षणी. रोहनच्या बॅट मधून आलाय. 6 धाव्यांची गरज आहे, 1 चेंडू आणि 6 धावा. गोल्डन 6 आपण पाहतोय. मॅच होता कुठे आणि आला कुठे, तो येईल का? गोल्डन 6 मात्र ठोकला जाईल का? ही मॅच मात्र आपण बघितलं अलकिवली संघाच्या माध्यमातून जिंकली जाईल का? प्रश्न भरपूर आहे, आणि प्रश्नाचं उत्तर मिळेल मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाचे इरादे स्पष्ट आहेत, गोलंदाजाचे इरादे स्पष्ट आहेत, परंतु आपण बघितलं मॅच मध्ये आपण बघितलं ती जान भरण्याचं कार्य केलंय. लाजवाब फटका, लाजवाब आणि मोक्याच्या श्री ठोकलेला रोहनने हा षटकार. जसं म्हटलं जाते ना की तुफानों से आंख मिलाओ, सैलाबों पे वार करो, मुश्किल लोक का चक्कर छोड़ो, तैर के दरिया पार करो. 1 चेंडू 6 धावा. मॅच जिंकण्यासाठी पाहतोय आपण हा बॉल. पुढे येऊन खेळलाय, हो हो, मार दिया जाए या छोड़ दिया जाए, अब बोल तेरे साथ क्या सलूक किया जाए. ठोकलेला षटकार, विनिंग शॉट. मात्र आपण बघितलं अंबराई संघाच्या हातातून खेचून काढलेला मुकाबला आपण पाहिला, तो जिंकला गेला. अलकिवली संघाने इतिहास मात्र रचला गेलाय या मैदानावर. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राजसाहेब ठाकरे चषकामध्ये अलकिवली संघाचा हा कारनामा